हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज घेऊया आपण 29 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. चला सेशनला सुरुवात करूया. फर्स्ट न्यूज आहे. ओके, तर बांगलादेश आणि थायलंडने 5 बायलॅटरल डॉक्युमेंट्सवर काय केलेलं आहे, साईन केलेलं आहे. कशासाठी साईन केलेलं आहे तर विजा एक्झम्पशन, कोऑपरेशन ऑन एनर्जी, टुरिझम अँड कस्टम्स मॅटर, निगोसिएशन ऑफ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर याकरता दोन कंट्रीजचं काय झालेलं आहे, 5 बायलॅटरल डॉक्युमेंट्सवर त्यांनी साईन केलेलं आहे. तर मीटिंग झालेली, बायलॅटरल मीटिंग झालेली बँकॉकमध्ये 2 लीडर्सची. तर तेव्हा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे कोणाची मीटिंग झालेली, तर बांगलादेशचे प्राईम मिनिस्टर शेख हसीना आणि थायलंडचे प्राईम मिनिस्टर श्रीथा थविसिन यांच्या मीटिंग नंतर जे आहे या ॲग्रीमेंटवर, या डॉक्युमेंट्सवर, 5 बायलॅटरल डॉक्युमेंट्सवर साईन करण्यात आलेले आणि ते साईन केलेले प्राईम मिनिस्टर्सनी बोथ कंट्रीजच्या. तर याच्यामध्ये काय आहे, 3 MOU आहे आणि एक लेटर ऑफ इंटेंट आहे, LOI आहे. ओके, तर या ॲग्रीमेंट मध्ये काय आहे बघूया आपण. विजा एक्झम्पशन फॉर होल्डर्स ऑफ ऑफिशियल पासपोर्ट्स आणि MOU ऑन एनर्जी कोऑपरेशन, MOU ऑन कोऑपरेशन अँड म्युच्युअल असिस्टन्स इन कस्टम्स मॅटर. नंतर आहे MOU ऑन कोऑपरेशन इन द फील्ड ऑफ टुरिझम आणि लेटर ऑफ इंटेंट ऑन कमेन्स निगोसिएशन ऑन अ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट बाय द इयर 2024. तर या सगळ्यांकरता या ॲग्रीमेंटवर जे आहे 5 बायलॅटरल ॲग्रीमेंट डॉक्युमेंट्सवर साईन केलेले आहे. कोणी, प्राईम मिनिस्टर्सनी बोथ कंट्रीजच्या. तर ते बांगलादेशचे जे प्राईम मिनिस्टर होते आहे, त्यांची व्हिजिट होती थायलंडला. तर थायलंडच्या इन्व्हिटेशनवरनं त्यांनी व्हिजिट केलेलं होतं थायलंडला बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टरनी, आणि ही 6 दिवसाची ऑफिशियल व्हिजिट होती. ओके, तर यामध्ये या न्यूज मध्ये हे आहे की त्यांची 5 बायलॅटरल डॉक्युमेंट्सवर साईन केलेलं आहे 2 कंट्रीजनी, बांगलादेश आणि थायलंडनी. ओके, तर बांगलादेश बद्दल बघून घेऊया आपण. बांगलादेशचं कॅपिटल आहे ढाका, करन्सी आहे टाका. ओके, आणि तिथली ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती आहे बेंगॉली. हे झालं बांगलादेश बद्दल. आणि त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहे ते कोण आहे, शेख हसीना. आता बघूया थायलंड बद्दल. थायलंडचं कॅपिटल आहे बँकॉक. ओके, तिथली करन्सी आहे थाय बाथ. आणि ऑफिशियल लँग्वेज आहे थाय. आणि सेम तिचे थायलंडचे प्राईम मिनिस्टर आहे कोण, श्रीथा थविसिन. ओके, आता बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे, तर श्रीलंकाचं जे माथला राजपक्ष इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्या मॅनेजमेंट करता, म्हणजे त्याची मॅनेजमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटीज जे आहे ते इंडियन फर्मला आणि जी अदर रशिया कंपनी आहे तिला सोपवण्यात आलेली आहे. ओके, तर श्रीलंकाचे जे कॅबिनेट ऑफ मिनिस्टर आहे यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे आणि जे मॅनेजमेंटचे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते ट्रान्सफर केलेले आहे कोणाला, इंडियन फर्मला आणि सोबतच रशियन कंपनीला. तर हे जे कॅबिनेट बाय मिनिस्टर ऑफ पोर्ट, शिपिंग अँड एव्हिएशन कोण आहे, निर्मल श्रीपाला दे सिल्वा यांनी काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. प्रपोजल सबमिट ऑलरेडी ऍज पर द प्रपोजल सबमिटेड टू द, कोणाला प्रपोजल सबमिट केलेलं होतं, जे पोर्ट, शिपिंग अँड एव्हिएशनचे जे मिनिस्टर आहे निर्मल श्रीपाला दे सिल्वा यांना सबमिट केलेलं होतं. तर सिलेक्ट कोणाला करण्यात आलेलं आहे, इंडियन आणि रशियन फर्मला सिलेक्ट करण्यात आलेला आहे एअरपोर्टच्या मॅनेजमेंट करता. किती, 30 वर्षाकरता ते
मॅनेज करतील त्या एअरपोर्टला. ओके, हे जे डिसिजन आहे ते श्रीलंकाचे जे कॅबिनेट ऑफ मिनिस्टर्स आहे त्यांच्या जे एव्हिएशन मॅनेजमेंट आहे, एव्हिएशन मॅनेजमेंट यामुळे या जे निगोशिएशन कमिटीने अपॉइंट केलेलं आहे त्यामुळे जे एव्हिएशन मॅनेजमेंट आहे तिथले ते काय होईल, या कोलॅबोरेशनमुळे एक सिग्निफिकंट स्टेप घेईल. ओके, तर हे झालं कशाबद्दल, जे श्रीलंकाचं एअरपोर्ट आहे माथाला एअरपोर्ट, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेज करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी एक इंडियन फर्मला आणि एक अदर रशियन कंपनी आहे त्याला सोपवण्यात आलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे तो ऍथलेटिक्स मध्ये जे 21st एशियन अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप जे झालं दुबई मध्ये, तर तिथे सेकंड डे मध्ये 3 गोल्ड मेडल जे आहे ते टॅली करण्यात आलेले की 3 गोल्ड मेडल जे आहे ते प्राप्त झालेले आहे कोणाला, इंडियाला. तर त्यामध्ये एकता डे यांनी क्लेम केलेला गोल्ड इन वुमेन्स 3000 मीटर स्टेपल चेस. त्याचा टाइम किती होता, 10:31.92 सेकंड होता. आणि सोबतच रणवीर सिंग जे आहे त्यांना कशामध्ये मिळालेलं, त्यांना पण गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेलं आहे मेन्स कॉम्पिटिशन मध्ये आणि त्यांचा टाइम जो होता 9:22.62 सेकंड. ओके, तर असे एकता डेला पण मिळालेला गोल्ड मेडल त्यांनी पटकावलेला आहे आणि सोबतच रणवीर सिंग जे आहे त्यांनी मेन्स कॉम्पिटिशन मधून पण गोल्ड मेडल पटकावलेला आहे. त्याआधी अनुराग सिंग कलेर आहे त्यांनी पण गोल्ड मेडल जिंकलेलं आहे मेन्स शॉर्ट पुट इव्हेंट मध्ये. ओके, आणि टोटल ओव्हरऑल जे मेडल्स जे टॅली झालेले आहे ऍथलेटिक्स मध्ये 7 मेडल्स जे आहे ते जिंकलेले आहे इंडियन ऍथलीट्सनी. आणि मॉर्निंग सेशन मध्ये रेस वॉकर आरती यांनी काय केलेलं, सेट द बॉल रोलिंग बॅगिंग अ हार्ड फॉट ब्रॉन्झ मेडल इन द वुमेन्स 10,000 मीटरच्या जे 10,000 मीटरचं जे काय झालेलं हा बॉल रेसिंग जे झालेलं, बॉल रोलिंग जे झालेलं त्याच्यामध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. लेटर थ्रोवर्स ऍडेड 3 मोर मेडल्स, आणखी 3 मेडल्स जे आहे ते ऍड झालेले आहे इन्क्लुडिंग गोल्ड टू द टीम टॅली. ज्यांनी डिफेंड काय केलेला, डिफेंडिंग चॅम्पियन्स सिद्धार्थ चौधरी सेटल फॉर ब्रॉन्झ, त्यांना ब्रॉन्झ मिळालेला विथ अ थ्रो ऑफ 19.02 मीटर्स. ओके, आणि त्यांचा स्कोर्ड इन सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी तो काय स्कोर केलेला आणि त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं. अमनाथ कंबोज जे आहे त्यांनी सिल्वर ऍड केलेला, म्हणजे त्यांना सिल्वर मिळालेला आहे टीम टॅली मध्ये. त्यांचा बेस्ट थ्रो किती होता, 50.45 मीटर त्यांचा बेस्ट थ्रो होता. अमन चौधरी आहे त्यांना आणखी ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे कशामध्ये, मेन्स 400 मीटर विथ टायमिंग 47.53 सेकंड. ओके, तर हे झाले आहे मेडल्स टॅली जे इंडियन ऍथलीट्सला मिळालेले आहे, जे दुबईमध्ये कॉम्पिटिशन झालेलं कशाचं 21st एशियन अंडर-20 ऍथलीट्स चॅम्पियनशिप जे झालेलं त्यामध्ये इंडियाला मेडल्स मिळालेले आहे, गोल्ड सिल्वर आधी काय ब्रॉन्झ मेडल्स. ओके, बघूया आता नेक्स्ट न्यूज जी आहे सुधीर काकर. हे कोण होते, हे होते फादर ऑफ इंडियन सायकोलॉजी. त्यांचं निधन झालेलं आहे 22 एप्रिल 2024 ला. त्यांची एज होती 85 इयर्स त्यांची एज होती. ओके, ते एक फेमस रायटर होते आणि कल्चरल क्रिटिक होते. त्यांनी बऱ्याचशा बुक्स पण लिहिलेल्या आहे, बुक्स आणि आर्टिकल्स त्यांनी लिहिलेले आहे. तर सायको अनालिसिस विथ इंडियन कल्चर मायथॉलॉजी अँड रिलिजन याच्यावर त्यांनी बुक्स लिहिलेले आहे. तर त्यांची एक मेजर बुक होती ज्याच्यामुळे ते फेमस झालेले, तर ते कोणती होती, द इनर वर्ल्ड अ सायको अनालिटिक स्टडी ऑफ चाइल्डहुड अँड सोसायटी इन इंडिया. यामुळे काय झाले, ते फेमस झालेले. ओके, त्यांचं आणखी काय, हिज वर्क्स इन दिस बुक्स
question the traditional Western psychoanalytic approach, providing unique insight into the Indian psyche. ओके, तर हे जे आहे काय होते, फेमस रायटर आणि कल्चरल क्रिटिक होते. त्यांची डेथ झालेली आहे. सोबतच त्यांना ते फेमस कधी झालेले, जे त्यांनी एक बुक लिहिली होती, मेजर बुक, द इंडियन वर्ल्ड, द इनर वर्ल्ड, अ सायकोअनालिटिक स्टडी ऑफ चाइल्डहुड अँड सोसायटी इन इंडिया. यामुळे त्यांना एक फेमस जे आहे ते झालेले होते. सोबतच त्यांनी काय आणखी बुक्स लिहिलेले आहे, फिक्शनल बुक्स लिहिलेले आहे बरेचशा. त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड काय आहे, अ स्पीकर अँड अ बुक ऑफ मेमरी. ओके, ही जे बुक आहे, अ स्पीकर अँड अ बुक ऑफ मेमरी, ही इन्क्लूड आहे त्यांनी त्यांचे जे फिक्शनल बुक आहे त्याच्यामध्ये. तर हे झालं सुधीर काकर बद्दल. त्यांचं निधन झालेलं आहे 22 एप्रिल 2024 ला, वयाच्या 85 त्यांचं एज होतं तेव्हा. आणि ते फेमस कशासाठी होते, ते रायटर होते आणि कल्चरल क्रिटिक होते. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट जे आहे, तर जे मिस युनिव्हर्स जे आहे, मिस युनिव्हर्सचं पॅन्जंट मिळालेलं आहे. कोणाला मिळालेलं आहे, ते 60 वर्षीय एक वुमेन आहे. तिचं नाव काय आहे, अलेक्झांड्रा मरिसा रॉड्रिगोज यांना मिळालेलं आहे. कशाचं टायटल, मिस युनिव्हर्स ब्युनेस एअर्स 2024चं टायटल त्यांना मिळालेलं आहे. ओके, तर जे आधी मिस युनिव्हर्स जे होत होते, तर ते 18 to 28च्या एज पर्यंतच होत होते, म्हणजे ज्यांचं मॅरेज नाही झालेलं आहे. ओके, जे अनमॅरिड आहे, जे चाइल्डलेस आहे, आणि 18 ते 28 पर्यंतच्याच जे कंटेस्टंट्स आहे ते भाग घेऊ शकत होते मिस युनिव्हर्सच्या कॉन्टेस्टमध्ये. पण म्हणजे 1952 पासून जेव्हा इस्टॅब्लिश झालेलं होतं तेव्हापासून. पण आता काय झालेलं, ते चेंज झालेलं आहे आणि परमिट दिलेलं आहे वुमेनला एज 18 to 73 पर्यंत जे एज आहे वुमेन्सचं, ते आता पार्टिसिपेट करू शकतात यामध्ये. तर म्हणून ते आता यांनी जे आहे त्या 60 वर्षाचा होता, यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि यांना काय, जे अर्जेंटिनाचं ब्युनोस एअर्स प्रोव्हिन्स मधलं जे ला प्लाटा जे आहे, कॅपिटल सिटी ऑफ अर्जेंटिना ब्युनोस एअर्स प्रोव्हिन्स मधलं ला प्लाटा, तर तिथल्या काय आहे, त्या लॉयर आणि जर्नलिस्ट आहे. कोण, अलेक्झांड्रा मरिसा रॉड्रिगोज. ओके, यांना टायटल मिळालेलं आहे मिस युनिव्हर्स ब्युनोस एअर्स 2024चं. हिस्टोरिक मुवमेंट काय होता त्यांचा, म्हणजे हिस्टोरिक मुवमेंट काय बनलेला आहे का, या पहिल्या वुमन आहे की या एज मधल्या पहिल्या वुमन आहे ज्यांना हे टायटल मिळालेलं आहे, हे प्रेस्टिजियस ब्युटी पॅजेंट जे आहे ते मिळालेलं आहे. ओके, आणखी शी इज द विनर ऑफ मिस युनिव्हर्स ब्युनोस एअर्स 2024. तर जे रिप्रेझेंट करेल त्या, आता एक जे मिस युनिव्हर्स अर्जेंटिना कॉम्पिटिशन आहे मे 2024 मध्ये, तर तिथे काय करेल, त्या रिप्रेझेंट करेल ब्युनोस एअर्सला. आणि त्या जर त्या इथे जिंकल्या, ओके, तर मग त्या जिंकल्यानंतर कम्पीट करू शकणार आहे मिस युनिव्हर्स वर्ल्ड कॉम्पिटिशनला, जे की होणार आहे मेक्सिको मध्ये आणि 28 सप्टेंबर 2024 ला. ओके, हे कॉम्पिटिशन त्या जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्स अर्जेंटिना कॉम्पिटिशन जे आहे जे मे 2024 मध्ये होणार आहे, तिथे जर त्या विनर झाल्या तर त्या कम्पीट करू शकणार आहे मिस युनिव्हर्स वर्ल्ड कॉम्पिटिशन मध्ये, जे की होणार आहे मेक्सिको मध्ये 28 सप्टेंबर 2024 ला. तर हे सगळं झालं कोणाबद्दल, अलेक्झांड्रा बद्दल, ज्यांना काय मिळालेलं आहे, टायटल मिळालेलं आहे मिस युनिव्हर्स ब्युनोस एअर्स 2024चं. आणि एक हिस्टोरिक मुवमेंट म्हणजे की त्या या एज मधल्या फर्स्ट वुमेन आहे ज्यांना हे प्रेस्टिजियस पॅजेंट जे आहे ते मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे, आरबीआयने काय केलेलं आहे, रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहे कोटक महिंद्रा बँकवर. तर काय रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहे, जे न्यू कस्टमर्स आहे त्यांना ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग थ्रू ते साइन अप नाही करू शकणार आहे, म्हणजे न्यू बँक अकाउंट त्यांचे काढू शकणार नाही.
ऑनलाईन और मोबाईल बँकिंग थ्रू. ओके, कोणत्या पण प्लॅटफॉर्म थ्रू न्यू कस्टमर्स ते साइन अप करू शकणार नाही. सोबतच जे फ्रेश क्रेडिट कार्ड जे आहे ते जे इमिजिएट इफेक्ट मध्ये येतात ते पण ते इश्यू करू शकणार नाही. तर असे निर्बंध जे आहे कोटक महिंद्रा बँकवर लावलेले आहे आरबीआयने. तर अंडर सेक्शन 35A जे की आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. तर हे काय यामुळे काय आहे आरबीआयला पॉवर आहे कोणत्या पण जे कोणती पण जे बँक आहे त्याला आरबीआयला पॉवर आहे डायरेक्ट बँक्सला एकतर काय करणे निर्बंध लावणे त्याच्यावर जे पण काही जे बँक्स जे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करत नाही त्यांना एकतर पेनल्टी लावू शकतात आरबीआय या सेक्शन नुसार जे सेक्शन 35A आहे जे येतं बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये. ओके, तर हे झालं कशाबद्दल कोटक महिंद्रा बँकला निर्बंध लावलेले आहे कोणी आरबीआय बँकने. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट हे आहे मेन्स T20 वर्ल्ड कप 2024. तर मेन्स T20 वर्ल्ड कप जे 2024 आहे तिथे कोणी आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने काय केलेलं आहे महेंद्र सिंग धोनी. ओके, सॉरी महेंद्र सिंग धोनी नाही युवराज सिंग यांना काय केलेलं आहे एम्बेसिडर बनवलेलं आहे. तर मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 जे काय आहे जॉईंटली होस्ट करणार आहे वेस्ट इंडिज आणि युएसए. ओके, वेस्ट इंडिज आणि युएसए जॉईंटली होस्ट करणार आहे वर्ल्ड कप 2024 T20. तर त्यामध्ये युवराज सिंग यांना ब्रँड एम्बेसिडर बनवण्यात आलेला आहे त्या टुर्नामेंट करता. आणि जी टुर्नामेंट आहे ती कधीपासून स्टार्ट होणार आहे ती 1 जून पासून स्टार्ट होणार आहे. तर जे इनॉग्रल एडिशन होतं T20 वर्ल्ड कप 2007 मधलं तर तिथे युवराजनी काय केलं होतं त्या टुर्नामेंट मध्ये 6 मॅक्झिमम घेतले होते इन अँड ओव्हर मध्ये. 6 मॅक्झिमम इन अँड ओव्हर झाले होते इन अँड ओव्हर मध्ये घेतले होते त्यांनी. आणि त्यांच्या लिडरशिप मध्ये कोणाच्या लिडरशिप मध्ये एम एस धोनीच्या लिडरशिप मध्ये काय झालेलं होतं इंडियानी काय जिंकली होती ट्रॉफी जी आहे ते जिंकली होती. ओके, तर आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे ते कधीपासून स्टार्ट होणार आहे ते होणार आहे 1 जून पासून स्टार्ट होणार आहे. तर 29 जून पर्यंत ते राहणार आहे. को होस्ट कोण करणार आहे युएसए को होस्ट करणार आहे कोणासोबत वेस्ट इंडिज सोबत करणार आहे आणि टेकिंग ऑन कॅनडा इन द ओपनिंग फिक्स्चर ॲज ग्रँड प्रायरिया स्टेडियम. तर स्टार्टिंग मध्ये जे काय राहणार आहे जे मॅच राहणार आहे ती युएसए आणि कॅनडाची जी मॅच राहणार आहे कुठे ओपनिंग जे काही फिक्स्चर्स राहणार आहे ते युएसए आणि कॅनडाचे राहणार आहे कुठे जे ग्रँड प्रायरिया स्टेडियम आहे टेक्सास मधलं तिथे होणार आहे. टोटल असे 55 मॅचेस होणार आहे. 55 मॅचेस विल बी प्लेड बाय 20 टीम्स. 20 टीम्सचे असे 55 मॅचेस आणि 9 वेगळ्या वेगळ्या व्हेन्यूजवर हे टुर्नामेंट जे आहे ते होणार आहे. आणि जे फायनल आहे 29 जूनला जे फायनल होणार आहे ते कुठे होणार आहे बार्बाडोस मध्ये. ओके, तर हे झालं कशाबद्दल काय मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 बद्दल. तर कोणाला ब्रँड एम्बेसिडर बनवण्यात आलेला आहे युवराज सिंग यांना ब्रँड एम्बेसिडर बनवण्यात आलेला आहे. 1 जून पासून तर 29 जून पर्यंत ही टुर्नामेंट राहणार आहे. सोबतच 1 जूनला जे स्टार्टिंगचे जे काही मॅचेस आहे ते युएसए आणि कॅनडाचे राहणार आहे. युएसए टेकिंग ऑन कॅनडा. ओके, ओपनिंग फिक्स्चर आणि कोणत्या स्टेडियमवर होणार आहे ग्रँड प्रायरिया स्टेडियमवर टेक्सास मधला तिथे होणार आहे. टोटल 55 मॅचेस होणार आहे. 20 टीम्स राहणार आहे आणि 9 व्हेन्यूजवर ती मॅच घेण्यात येणार आहे. आणि जी फायनल आहे 29 जूनला होणार आहे ती कुठे होणार आहे बर्बाडोस इथे होणार आहे. बर्बाडोस इथे होणार आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज जी आहे स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन यांनी काय केलेलं आहे
न्यू प्रेसिडेंट अपॉइंट केलेला आहे कोणाला? पेड्रो रोचा यांना. ओके, न्यू प्रेसिडेंट स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन यांनी पेड्रो रोचा यांना त्यांचं न्यू प्रेसिडेंट हे अपॉइंट केलेलं आहे. कोणाला रिप्लेस करणार आहेत ते? जे फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट, कोणाला रिप्लेस करणार आहे? रुबियालास. रुबियालास जे आहे लुईस रुबियाल्स यांना रिप्लेस करणार आहेत कोण? रोचा. ओके, तर हे जे आहे ही अपॉइंटमेंट आहे जी की द स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने अपॉइंट केलेला आहे पेड्रो रोचा यांना. नेक्स्ट न्यूज बघूया. सो न्यू बॅचेस स्टार्ट झाले आहे आणि आता न्यू नोटिफिकेशन्स पण येत आहे बँकिंगच्या, SSCच्या, रेल्वेच्या. तर तुम्ही जॉईन करू शकता बॅचेस. तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा विजिट करू शकता. 2 ब्रँचेस आहे, एक दर्डानगरला आहे आणि एक दाते कॉलेजला आहे. तुम्ही कधी पण येऊन विजिट करू शकता इन्स्टिट्यूटला. सो बघूया आता क्वेश्चन्स बघून घेऊया आजच्या न्यूजवरच्या काही. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली बांगलादेशने 5 बायलॅटरल डॉक्युमेंट्सवर काय केलेलं आहे? साइन केलेला आहे. कोणत्या कंट्री सोबत साइन केलेला आहे? फॉर कोऑपरेशन ऑन व्हिसा एक्सेम्पशन, एनर्जी, टुरिझम अँड कस्टम्स मॅटर अँड निगोसिएशन ऑफ फ्री ट्रेड अग्रीमेंट. तर कोणासोबत झालेला आहे हा अग्रीमेंट साइन? थायलंड सोबत. ओके, बांगलादेश आणि थायलंडचा हा 5 बायलॅटरल डॉक्युमेंट साइन झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an Indian firm has been given the management responsibility of which airport? कोणत्या श्रीलंकाच्या एअरपोर्टची काय रिस्पॉन्सिबिलिटी, मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी इंडियन फर्मला देण्यात आलेली आहे जॉईंटली विथ अनादर रशियन कंपनी. तर कोणत्या एअरपोर्टची मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे? माताला राजपक्षा इंटरनॅशनल एअरपोर्ट. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट बघूया. एकता डे who claimed gold at the 21st Asian Under-20 Athletes Championship is related to which sport? ओके, ज्यांना काय गोल्ड मेडल मिळालेलं आहे, एकता डे जे आहे ज्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे 21st एशियन Under-20 ऍथलीट्स चॅम्पियनशिप मध्ये, तर ते कोणत्या स्पोर्टशी रिलेटेड आहे? तर ते स्टेपल चेस या स्पोर्टशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द फादर ऑफ इंडियन सायकोलॉजी हु पास्ड अवे रिसेंटली. तर कोण आहे फादर ऑफ इंडियन सायकोलॉजी? ते आहे सुधीर काकर. नेक्स्ट, हु वोन द टायटल ऑफ मिस युनिवर्स ब्युनोस एअर्स 2024? कोणाला मिळालेला आहे मिस युनिवर्स ब्युनोस एअर्स 2024 चं टायटल? अलेजेंड्रा मरिसा रॉड्रिगेज. ओके, यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, विच बँक वॉज रिसेंटली डायरेक्टेड बाय द RBI? ज्यांना स्टॉप करायचा आहे साइनिंग अप द न्यू कस्टमर्स, वाईट्स ऑनलाईन अँड मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्म आणि सोबतच टू स्टॉप इश्युइंग फ्रेश क्रेडिट कार्ड विथ इमिजिएट इफेक्ट. तर कोणाला निर्बंध लावलेले आहे RBIने? कोटक महिंद्रा बँक यांना. नेक्स्ट, who has been named as the ambassador for men's T20 World Cup? कोणाला मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 चा अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे? युवराज सिंग यांना. Who has been named the new president of Royal Spanish Football Federation? तर रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचा न्यू प्रेसिडेंट कोण आहे? आता कोणाला अपॉइंट केलेला आहे? पेड्रो रोचा यांना. ओके, तो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा, त्यांची पण लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आता न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे आणि न्यू नोटिफिकेशन्स पण येत आहे. सो तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. दर्डानगर मध्ये एक ब्रांच आहे आणि दाते कॉलेज चौक मध्ये एक ब्रांच आहे. सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू.